आणि संतोष बांगर यांच्या या असल्या विधानावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतात। संतोष बांगर जोकर आहेत, त्यांच्याकडनं दुसरी काय अपेक्षा करणार। जितेंद्र आव्हाडांनी हा टोला लगावलाय, तर संतोष बांगरला मतांचा रोग झालाय अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। राजकीय नेत्यांनी टीका करताना आणि बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय। आता हे हास्यास्पद आहे, ते संतोष बांगर हे जोकर आहेत, त्यांचं फार काय सिरियसली घ्यायला नको। पण हे म्हणजे लागोपाठ महाराष्ट्रामध्ये घडतंय। स्वागतासाठी लहान पोरं बसवून ठेवायची, ते अनिल पाटील नावाचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी लहान पोरं स्वागतासाठी बसवून ठेवलेली रस्त्यावरती। हा संत महात्मा आहे संतोष बांगर, आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे। त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पोरांनी उपवास केला पाहिजे। अशी राज्यातील नाचक्की नौटंकी काय चाललं आहे काही कळत नाही। सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जडला आहे, मला वाटलं त्यातला हा एक रोग संतोष बांगरला सुद्धा झाला असावा, मतांचा रोग। हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना, तो भोकण्यांचा बाजार वैदर्भी भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे। कोणीही कुठल्याही राजकीय व्यक्तींनी टीका करताना किंवा बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे। मला माहिती नाही संतोष बांगर काय बोलले, पण सर्वांनी संस्कृती पाळली पाहिजे। महाराष्ट्राची संस्कृती ही संतांची भूमी आहे, ही राष्ट्रसंतांची भूमी आहे। त्यामुळे या भूमीत योग्य पद्धतीने शब्द वापरले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।